तर दिव्यांग संवाद हा जो आहे हा दिव्यांग संवाद जो आहे दिव्यांग संवाद ऑनलाईन हा माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आदेशान्वये प्रत्येक रविवारी लवकुशनगर मानेवाडा इथे तसेच प्रत्येक सोमवारी दक्षिण पश्चिम चं जे ऑफिस आहे भारतीय जनता पार्टीचे तिथे होत असते. आणि तसेच रोज 12 वाजता दररोज मंगळवार ते शनिवार हा कार्यक्रम जो आहे हा ऑनलाईन होत असतो. या कार्यक्रमामध्ये दिव्यांग बांधवांचे जे काही प्रश्न आहे ते आपण इथे नोट करतो आणि त्यांना मार्गदर्शन करतो. तर मी अपेक्षा करतो तुम्हाला कळलेलं असेल काय आहे तर जीवन 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 वन. हॅलो तुम्ही तुमचा परिचय द्या आणि काय विषय सांगा. सर, मी पुण्यावरून बोलत आहे. हम्म. हां, बोला बोला. सॉरी सर, नाशिकवरून बोलत आहे सर. ते रेल्वे पास बद्दल विचारायचे होते सर. ठीक ठीक, ओके. कविता मेश्राम. कविता मेश्राम. पुन्हा कोण आहे? तीन जागृती. जागृती. वर्षा. वीबी. वर्षा. वीबी. वर्षा वीबी, तुम्ही तुमचा परिचय द्यावा. ओके. आता हा जो प्रश्न आहे रेल्वे पासचा जो तुम्ही केलेला आहे नाशिक. प्रॉब्लेम आहे रेल्वे पास. तर रेल्वे पास चा जो विषय आहे तुम्हाला जी दिव्यांग सर्टिफिकेट मिळते हँडिकॅप सर्टिफिकेट डिसॅबिलिटी सर्टिफिकेट या सर्टिफिकेट सोबतच एक सर्टिफिकेट पुन्हा मिळते. त्या सर्टिफिकेटला आपल्याला कन्सेशन सर्टिफिकेट म्हणता येते. ही जी कन्सेशन सर्टिफिकेट आहे या सर्टिफिकेट वरती सुद्धा तुमचं रेल्वेचं कन्सेशन होऊन जाते. काही ठराविक रेल्वे आहे ज्यामध्ये 50% याचं कन्सेशन होते. तुमच्यासोबत एक व्यक्ती पुन्हा त्यांना सुद्धा 50% जर दोघांची तिकीट 3,000 रुपये असेल तर तुम्हा दोघांना एक जवळपास 1,500 रुपये तिकीट वगैरे लागेल. म्हणजे अर्धी अर्धी तिकीट दोन लोकांना राहते. आपल्यासोबत जो गार्ड राहतो दिव्यांग हम्म. व्यक्तीसोबत त्याला 50% आणि दिव्यांगाला 50%. अ, अमोल भाऊ, मी ऍक्च्युली वर्षा भड बोलते. ते विवी आहे, मला भड नाव टाकायचंय त्यावर. अच्छा 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 अच्छा, वर्षभर बोलते. हो हो हो. हा वा, हा. वेलकम वेलकम. मी हा ते थोडं कळलं नाही मला. मी नोट करून अच्छा अच्छा. घेतो. हो हो. तर ठीक आहे, वेलकम, स्वागत आहे तुमचं. तर कन्सेशन सर्टिफिकेट जे सांगितलं मी तुम्हाला तर त्यामध्ये 50% जे आहे ते दिव्यांगांचे शेअर राहते आणि 50% त्यांच्यासोबत जे अकंपनी करतात गार्ड असतात जो कोणी व्यक्ती त्यांच्यासोबत जातो त्याला 50% अशा प्रकारे ते डिस्काउंट दिले जातात. प्रत्येक रेल्वेमध्ये नाही आहे पण काही ठराविक रेल्वेमध्ये आहे. प्रत्येक रेल्वेमध्ये व्हायला पाहिजे असा प्रस्ताव आपण देणार आहोत ज्यामध्ये प्रत्येक रेल्वेमध्ये आपलं कन्सेशन व्हायला पाहिजे. तर आता रेल्वे कन्सेशन पासमध्ये तुम्हाला तुमची डिस्काउंट तर मिळेल. परंतु यामध्ये प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला व्यक्तिशः म्हणजे स्वतः व्यक्तिगत जे आहे तुम्हाला त्या रेल्वे स्टेशनवरती जाऊन रिझर्वेशन करावं लागेल. तुमची जे ओरिजिनल कागदपत्र आहे ज्यामध्ये ओरिजिनल कन्सेशन सर्टिफिकेट ओरिजिनल डिसॅबिलिटी सर्टिफिकेट हे तुम्हाला स्वतः रेल्वे स्टेशनला जाऊन तुम्हाला तिथे रिझर्वेशन करावं लागेल. तेव्हाच तुमची तिकीट बुक होईल. परंतु
रेल्वे कार्ड जो असतो, ID कार्ड, या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला तिथे जाण्याची गरज नाहीये. ऑनलाईन तुम्ही ती तिकीट बुक करू शकता. त्याचा हा फायदा आहे त्या कार्डचा. आता हे कार्ड करायचं कसं? हे कार्ड करायचं कसं तर खूप सोपी पद्धत आहे. सर्वात प्रथम तुम्हाला पूर्ण ओरिजिनल तुमचे जे कागदपत्र आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट्स, ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत कॅरी करायचे आहे. ज्यामध्ये आधार कार्ड, तुमच्या UDID कार्ड, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, तुमचं कन्सेशन सर्टिफिकेट, 2 फोटोग्राफ्स, हे जे काही बेसिक डॉक्युमेंट्स आहे, हे बेसिक डॉक्युमेंट्स तुम्हाला कॅरी करायचे आहे. आणि तुम्हाला कुठलेही आपले सरकार किंवा सेतू CSC सेंटर इथनं तुम्हाला ते फॉर्म अपलोड करायचे आहे. तुम्ही हे फॉर्म जेव्हा अपलोड करता तर तुम्हाला कम्प्लिशन म्हणून शेवटीला दाखवतं. तुमचा हा फॉर्म अपलोड झाला की तुमचं काम झालं असं समजायचं आहे. पण हे अपलोड करताना ज्या एरर्स येतात त्या एरर्स अशा असतात की ज्यामध्ये बरेचसे लोक ओरिजिनल न नेता झेरॉक्स घेऊन जातात. तर झेरॉक्समध्ये एरर येतात. त्यामुळे डॉक्युमेंट्स ओरिजिनलच न्यायचे आहे आणि ओरिजिनल स्कॅन करून ते अपलोड करायचे आहे. जेव्हा हे अपलोड करेल तर तुम्हाला त्याची सक्सेसफुल म्हणून लिहून येईल आणि ती पावती मिळेल. या पावतीच्या आधारे तुम्हाला तुम्ही ज्या सुद्धा शहरामध्ये राहता, उदाहरणार्थ तुम्ही नाशिक सांगितलं, आता तुम्ही नाशिकवरून आहे तर नाशिकला तुम्हाला तुमचे जे रेल्वेचे ऑफिस असेल त्या कार्यालयामध्ये जाऊन ते एक 2 4 5 दिवस थांबायचं. तुम्हाला नोटिफिकेशन येईल, त्यांच्याकडनं कॉल सुद्धा येतात. तर त्या ऑफिसला जाऊन तुम्ही ती पूर्ण माहिती घेऊ शकता. एक साधारणतः 15 ते 20 दिवसामध्ये तुमचं ते कार्ड बनून येतं. कार्ड तुमचं बनलं की तुम्हाला त्याची प्रिंटआउट काढून त्या सेतूमधूनच ते निघते. त्यांच्याकडूनच ती प्रिंटआउट काढून तुम्ही लॅमिनेट करून त्याला ठेवू शकता. आणि त्या कार्डच्या माध्यमातून तुम्ही ऑल ओव्हर इंडिया कुठेही घरी बसून तुम्ही कन्सेशन मिळवू शकता. तर ही प्रोसेस आहे रेल्वे पास करण्याची. अपेक्षा करतो की तुम्हाला समजलं असेल. सोबत ठीक आहे जीवन, अपेक्षा करतो ओके सर, समजलं ठीक असेल. आहे. हो, ठीक आहे. समजले सर. ओके. नाही कळलं तर माझा नंबर आहे, मी हा नंबर इथे नोट करून देतो. या नंबरवरती मला व्हॉट्सअप करून घ्यायचं आहे. 9922041000 हा माझा नंबर आहे. या नंबरवरती सुद्धा तुम्ही मला संपर्क करू शकता व्हॉट्सअपच्या माध्यमातून. ठीक आहे ना सोबत सर. आपल्यासोबत जागृती आहे. जागृती, माझा आवाज येत आहे का? तुमच्या फोनमध्ये डाव्या साईडला एक माईकची बटन असेल, तुम्ही ती अनम्यूट करू शकता. ओके. ठीक आहे. तर काही प्रश्न नसेल कोणाला तर किंवा कोणाचा माईक अनम्यूट होत नसेल, हा विषय वेगळा आहे. ऑनलाईनमध्ये हा प्रॉब्लेम मला रोज फेस होतो. बरेचशा लोकांना प्रश्न विचारायचे राहतात परंतु ते विचारू शकत नाही. आपण सांगू इच्छितो की दिव्यांगजन संवाद कार्यक्रम हा रोज मंगळवार ते शनिवार ऑनलाईन राहतो. ज्यामध्ये आम्ही त्यांच्या समस्या घेऊन त्या समस्यावरती मार्गदर्शन करतो. तुमच्या एटाढ्यात किंवा तुमच्या परिसरात, तुमच्या तुमच्या शहरात कुठेही जर दिव्यांग तुम्हाला दिसला असेल तर तुम्ही त्यांना या कार्यक्रमाची माहिती द्या. हा कार्यक्रम पूर्णपणे निशुल्क असतो. मार्गदर्शन कुठलेही शुल्क न घेता निशुल्क मार्गदर्शन केले जाते. आणि फक्त सर्व दिव्यांगांना समस्या मुक्त करण्याच्या एक जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. आणि याकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्राचे माननीय श्री केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब, जे नेहमी दिव्यांगांसोबत आहेत, तसेच माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, नागपूरचे पालकमंत्री, तसंच अमरावतीचे आणि महसूल मंत्री, असे हे जे सर्व भारतीय जनता पार्टीचे जे आमचे वरिष्ठ आहेत, जे नेते मंडळी आहे, या महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ
आणि अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य मान्य श्री रवींद्रजी चव्हाण, हे सर्व नेते मंडळी, आमचे वरिष्ठ, सर्व दिव्यांगांसोबत आहे आणि दिव्यांगांना जास्तीत जास्त छान सुविधा कशा देता येईल याच्याकरता सगळे कटिबद्ध आहे. त्यामुळे या अशा प्रकारचा हा कार्यक्रम राबविला जातो, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे शुल्क न घेता तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन केले जाते. जर कोणाला कुठलेही काही प्रश्न असले तर तुम्ही त्या मला माझ्या नंबरवरती जॉईन करा. रोज हा 12 वाजता कार्यक्रम राहतो. काही समस्या असल्या तुम्ही मला कार्यक्रमामध्ये विचारू शकता. आज हा कार्यक्रम आपण इथेच थांबवितो. वर्षाताई, काही विचारायचे आहे का तुम्हाला वर्षाभर ताई? ओके. हा, नाही, मला प्रश्न नाही आहे सध्या. बरं, हां. कारण आपण आपल्या इकडल्या पश्चिम नागपूरमध्ये तो कार्यक्रम घेणारच आहोत, काही विषय नाही तो. हो, तर सध्या तर मला काही प्रश्न आहे नाही आता. ठीक आहे. तर ठीक आहे, सर्वांचे खूप खूप आभार. काही राहिलं तर मला फोनवरती संपर्क करू शकता, व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकता. नमस्कार. नमस्कार.